नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील गोशाळा परिसरात भीषण आग. अंदाजे 10 लाखाचा चारा जळून झाला खाक. सविस्तर वृत्त असे की गंगाखेड तालुक्यातील राणीसार गाव येथील छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेतील कडब्याच्या गंजीस दिनांक 7 मे 2026 रोजी दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटच्यामुळे आग लागली. या आगीमध्ये सुमारे 50,000 कडब्याच्या पेंड्या जळून राख झाल्या. यामध्ये अंदाजे 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असावे असा अंदाज आहे. या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेवर चाऱ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर पिंपळदरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सिद्धार्थजी इंगळे साहेब व पोलीस कर्मचारी बांधव देखील धावून आले. API सिद्धार्थ इंगळे साहेबांनी अग्निशामक दलास पाचारण केले. नगरपालिका गंगाखेड व नगरपंचायत पालम येथील अग्निशामक दलाचे बंब तात्काळ धावून आले. मात्र आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही. कारण अग्नी खूपच भडकलेला होता व उन्हाची तीव्रता प्रचंड होती. यामुळे ही अग्नी विझवण्यात असफल राहिले व छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेतील चारा जळून भस्म झाला. व आता वर्षभरासाठी चाऱ्याची कशी व्यवस्था करावी, तरतूद करावी असा भीषण प्रश्न गोशाळा संचालक श्री कोरे सरांपुढे पडला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. या गोशाळेमध्ये जवळपास 600 गायी व गोवंश आहेत. या सदरील गोवंश व गायी अनधिकृतपणे कत्तली जाणाऱ्या होत्या. पोलीस यांनी अडवलेल्या गायी या गोशाळेमध्ये आहेत. तर काही गायी ॲक्सिडेंटमध्ये दुखापत पावलेल्या आहेत असे श्री कोरेसर यांनी कळवले आहे. तसेच सर्व जनतेने जसे जमेल तसे गायीच्या चाऱ्याची मदत करावी असे भावनिक मदतीचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा संचालक श्री कोरेसर यांनी केले आहे. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या चॅनलला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून जरूर कळवा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.